कार्यक्रम अगदी 15-20 मिनिटात होणार आहे। तर या प्रसंगी हो चांगले हाऊस तर फोटो काढ। आपल्या या जयंती उत्सवामध्ये सर्वांनी या ठिकाणी पूजन केलेलं आपल्या राहता शहरातील त्यांचं अनमोल असं या ठिकाणी दर वर्षाच्या थोडस असं मागे मागे या शहराध्यक्ष आहे श्री सागरजी कोठे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। त्यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे। आपल्या या जयंती उत्सवामध्ये आपण सर्वजण उपस्थित झाला, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद। देवतेची जाणावा महात्मा फुले आणि आपल्या अनेक समाज सुधारकांचं कार्य हे देवापेक्षा कमी नाही, अतुलनीय कार्य त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। तुझा विद्यमान नगरसेवक, विद्यमान नगराध्यक्ष, समस्त ग्रामस्थ, माझी अशी आपणाला विनंती आहे, या ठिकाणी आपण अनेक समाज सुधारकांचे कार्यक्रम घेत असतो। या ठिकाणी या चेंबरचा सतत वास येतो, याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी माझी विनंती आहे। त्याचप्रमाणे आपल्या राहतामध्ये दर्शनी भागामध्ये छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिल्हाध्यक्ष आरपीआयचे श्री पप्पू बनसोडे ही या ठिकाणी उपस्थित झाले। संयोजन समितीच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद। यानंतर अध्यक्षीय भाषण होईल, तत्पूर्वी सर्वांना नम्र विनंती आहे की आज सायंकाळी सर्व तरुणांच्या नियोजनातून सर्वच आहे, कोणाचा वैयक्तिक नामोल्लेख नाही, सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन आहे। समस्त माळी पंथ मंडळी ट्रस्टचे सर्व सदस्य आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सर्व जे सदस्य आहेत ज्येष्ठ, त्यांनी काही मार्गदर्शन करून सायंकाळी शोभायात्रेचं नियोजन केलेलं आहे। 7 वाजता सायंकाळी सर्वांनी त्या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हायचे अशी संयोजकाच्या वतीने सर्वांना नम्र विनंती आहे। यानंतर अध्यक्ष भाषण राहता शहराचे शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आज महात्मा फुलेंच्या या 199व्या जयंतीनिमित्त उपस्थित राहता शहरातील आमचे सर्वच ज्येष्ठ मार्गदर्शक, मान्यवर, वीरभद्र देवालय ट्रस्टचे सर्व सन्माननीय विश्वस्त, सुकाणू समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्वच आजी माजी नगरसेवक आणि सर्व फुलेप्रेमी बंधूंनो, आज या 199व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने त्या ठिकाणी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याची त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे। आजपासून वर्षभर महात्मा फुलेंच्या विचारांवर या देशाचं पुढे मार्गक्रमण होणार आहे। आणि मग हे सर्व करत असताना आमच्या राहता नगर परिषदेतील सर्व सन्माननीय नगरसेवकांनी त्या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये एक ठराव त्या ठिकाणी पारित केला आणि राहता शहरामध्ये असलेल्या महात्मा फुले चौकाचं अगदी मुंबई पुणेच्या धर्तीवर असं सुशोभीकरण त्या चौकाचं करण्यात येणार आहे, असं आम्ही सर्व नगरसेवकांनी त्या ठिकाणी ठराव सर्वानुमते मंजूर केला। महात्मा फुलेंबद्दल बोलायचं झालं तर ते त्या ठिकाणी आपण सर्व जाणतो की ते एक त्या काळातील मोठे कॉन्ट्रॅक्टर होते। मुंबई महानगरपालिकेची मोठी इमारत त्यांनी त्या ठिकाणी, आजही जी मोठी इमारत उभी आहे आणि आजही मुंबईचा कारभार त्या इमारतीतून चालतो, त्या इमारतीचं बांधकाम हे महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी केलं। पुणे महानगरपालिकेचे ते नगरसेवक देखील होते। आणि मग हे सर्व करत असताना त्या ठिकाणी त्यांनी समता, स्त्री शिक्षण, बालविवाह विरोध, त्या ठिकाणी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना करून बहुजनांच्या वाटेतील त्या ठिकाणी काटे वेचून त्यांनी तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सामाजिक क्रांतीची त्या ठिकाणी फुले उधळली। अशा या
महान व्यक्तीची आजही आपण 200 वर्ष झाल्यानंतर देखील आठवण काढतो. म्हणजे त्यांचं कार्य किती मोठं असेल या ठिकाणी आपल्याला सर्वांना प्रेरित होतं. त्यांनी दिलेल्या समतेच्या या संदेशावरच या ठिकाणी आपण मार्गक्रमण करत असताना आम्ही सर्व नगरसेवक त्या ठिकाणी या राहता शहरामध्ये असलेले, कारण महात्मा फुलेंनी आपण सर्व जाणतो की त्या ठिकाणी जाती व्यवस्थेला किंवा जाती भेदाला त्या ठिकाणी त्यांचा नेहमीच विरोध असायचा. आणि म्हणून मी सांगू इच्छितो की या गावामध्ये असलेले मग जातींवरून एखाद्या रस्त्याचं नाव असेल, एखाद्या परिसराचं, एखाद्या गल्लीचं नाव असेल, माळी गल्ली असेल, सुतार गल्ली, नावे गल्ली, सांबारवाडा, सोनार गल्ली, ही अशी जातीवरून नावं न ठेवता त्या ठिकाणी जर आपण संत सावता माळी गल्ली, जर सोनार गल्ली, संत सेना महाराज गल्ली अशा जर महापुरुषांची नावं देऊ शकलो तर नक्कीच मला वाटतं की महात्मा फुलेंचा हा जो काही समतेचा संदेश आहे हा नक्कीच या ठिकाणी राहता नगर परिषदेतील सर्व नगरसेवक त्या ठिकाणी या संदेशावर चालतील. आजच्या या द्विशताब्दी वर्षानिमित्त मी अजून एक मागणी त्या ठिकाणी करणार आहे. आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपले पालकमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे मग फुलेप्रेमी सर्व आपण सर्व बांधव असतील, सर्व समाज बांधव यांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी फुले दाम्पत्याला या द्विशताब्दी निमित्त जर भारतरत्न मिळाला आणि त्या भारतरत्न पुरस्काराची मागणी जर आपण सन्माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून करू शकलो तर मोठी उपलब्धी या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी असणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्व मिळून त्या ठिकाणी नामदार साहेबांना पुढाकार घेऊन या ठिकाणी भारतरत्नाची या फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावा अशी आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी मागणी करूयात. मी पुनश्च एकदा या महान अशा राष्ट्रपित्याला अभिवादन करतो. सर्व राहता नगर परिषदेतील मग उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व आपण नागरिकांच्या वतीने मी अभिवादन करतो आणि थांबतो. जय ज्योती जय. आणि फार काही बोलणार नाही. आपण सर्व प्रथमतः या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले प्रथमतः आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि महात्मा फुलेंनी जसं छत्रपतींना गुरु मानलं, ते नसताना गुरु मानलेले, म्हणजे छत्रपती हयात नसताना, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील महात्मा फुलेंना गुरु मानलं, हे महात्मा फुले हयात नसताना. म्हणजे ही वैचारिक जी गुरु शिष्याचं नातं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समानता या ठिकाणी किती राग येतो. या माणसाला लग्नाला बोलून लग्नातून बाहेर काढलं, अशा वेळेची जी परिस्थिती ज्या वेळेला समाजामध्ये होती, अशा वेळेची परिस्थिती फक्त डोळ्यासमोर आणा. आणि महिलांना जे शिक्षण नव्हतं, आज आपली पिढी समजा माझ्या पिढीत आमचे वडील शिकले नव्हते, मी शिकलो, माझा मुलगा वकील झाला. तसं समजा याच्या आधी जर माझे आजोबा पंजोबा शिकलेले असते तर या पिढ्या वर्षानुवर्ष शिकलेल्या असतात. आणि शिक्षण ही खऱ्या अर्थाने जे आपण म्हणू आपण अत्यंत विकासाचं साधन असेल. तुम्ही शिकले सवरले तरच पुढे जाणार. ही महात्मा ज्योतिराव फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही समानता कायद्यामध्ये या ठिकाणी निर्माण केली आणि संविधान लिहिलं. आणि हे संविधान लिहिल्यामुळे आज तुम्हाला आम्हाला या ठिकाणी बसण्याची जी संधी मिळते किंवा बोलण्याची जी संधी मिळते हे या महामानवांमुळं. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि आपली हृदय जे आहेत पुरी गुरु आहेत. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची पहिली जयंती काढली, पहिली जयंती साजरी केली. पोवाडा लिहिला, म्हणजे आदर्शस्थानी मानलं, गुरु मानलं. महात्मा फुलेंनी सामाजिक समतेची मुहूर्त मिळवली, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं. म्हणजे हे जे मुळीत उभे आहेत, या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये क्रांती करणारे हे महापुरुष आहेत. कारण आज जी समाज व्यवस्था आहे, ही समाज व्यवस्था सुव्यवस्थित होण्याचं काम आणि त्याच्याकरता योगदान देण्याचं काम या महापुरुषांनी केलेलं. खरं म्हणजे पेशवाईच्या काळामध्ये जी समाज व्यवस्था होती, ही समाज व्यवस्था अतिशय घातक स्वरूपाची. जातीयवाद होता,
उच्चवर्गीयाचं वर्चस्व होतं, स्त्रियांना कुठलाही सन्मान नव्हता. कारण बालविवाह असेल, सतीची प्रथा असेल, पुनर्विवाहाचा भाग असेल, इथं स्त्रीला कोणतं स्थान नव्हतं. आणि शूद्र जो घटक आहे समाजामधला सगळ्यात खालचा जो घटक आहे, या घटकाला आणि स्त्रियांना सारखं स्थान होतं. आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम समस्त माळीपंच ट्रस्ट व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, समस्त ग्रामस्थ राहता व नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला कार्यक्रम प्रेस क्लब व राहता ग्रामस्थ, राहता नगर परिषदेचे सर्व नगरसेवक यांचे आभार मानतो व कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. या जयंतीच्या निमित्ताने या महापुरुषांचे आदर्श आपल्यासमोर ठेवण्यासाठी अनेकांनी इथं प्रबोधन केलं. तर ते आपण प्रत्यक्षामध्ये अंमलात आणायचे का नाही आपण ठरवायचं. निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु हे अशा महापुरुषांचे आदर्श समाजासमोर जोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने मनापासून मांडत नाही, तोपर्यंत ती नुसती जयंती साजरी करायची, अभिवादन करायचं, भाषण करायचं आणि निघून जायचं, हे हल्लीच्या काळामध्ये अशी होईल. समाजामध्ये पाहतो कुणाचे आदर्श कुणासमोर ठेवायचे. आज गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पाहतो आपण, या नव्या पिढीमध्ये आज जे काय वेगळं वातावरण निर्मिती होऊन राहिलेली आहे. नाशिकमध्ये काय घडलंय, पुन्हा आणखीन काय घडलंय, त्या आदर्श समाजापुढे तुम्ही आपण आणणार की नाही. नुसते समाजाच्या मध्ये हार घालायचे, फुलं घालायचे. एखाद्यावर जर अन्याय होत असेल तिथं सगळ्यांनी धावून गेलं पाहिजे. एखाद्या मुलीची छेडछाड होत असेल त्या ठिकाणी सर्व पुढे आपल्या समाजाचे जाऊ द्या, होऊ द्या, ही जी मनाची